ग्रामीण भागातला एकदम साधा माणूस वाटतो ना, शेतकरी किंवा बायकोचं प्रत्येक काम ऐकणारा, घरातलं काम करणारा, हे यांचं आत्ताचं रूप आहे. परंतु हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? हे आहेत महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी, संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब. कसे राहतात बघा. पहिल्यापासूनच केंद्रेकर साहेब म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे हे फोटो सगळीकडे व्हायरल झालेले आहेत. परंतु त्यांच्यामध्ये एक साधा भारतीय नागरिक सुद्धा दडलेला आहे. अत्यंत साधी राहणी आणि ज्या संस्कारात ते वाढले ते आजही त्या मातीशी त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून त्यांना अभिमान आहेच, पण ते चांगले आदर्श नागरिक कसा असावा हे त्यांच्या राहण्यावरून, वागण्यावरून किंवा एकंदरीत कामावरून लक्षात येतं. ते सेवानिवृत्त झाले, अर्थात त्यांनी या सगळ्या प्रशासकीय गोष्टीचा त्याग केला आणि शेतकऱ्यांचं सर्वसामान्य गावाकडे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. परंतु या साधेपणामध्ये सुद्धा फार मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत. आज आपण याच्यावर चर्चा करूया. सध्या समाज माध्यमांवर काही फोटो फिरतायत आणि तो बघितल्यानंतर खरंच आश्चर्य वाटतं की प्रशासकीय सेवेमध्ये किंवा खुर्चीवर असणारा अधिकारी हा रिटायर झाल्यानंतर सेवेत असताना हजारो करोडो रुपये कमवतो आणि नंतर रिटायरमेंटचं आयुष्य अत्यंत आनंदात, सुखात घालवतो. पण या केंद्रे साहेबांची एकंदरीत जगणं जर पाहिलं, पहिल्यापासून साधी राहणी आणि उच्च विचार हे वेगळं सांगायची गरज नाही. जसं तुकाराम मुंडेंबद्दल आदराने बोललं जातं तसंच केंद्रे साहेबांबद्दल बोललं जातं. हे तेच केंद्रे साहेब आहेत जे आठवडी बाजारामध्ये एक साध्या पिशवीमध्ये बाजार हाट करायला गेलेले. हे तेच केंद्रे साहेब आहेत जे कामाच्या निमित्तानं एकदम साध्या पेहरावामध्ये आपल्या गावात, जे त्यांचं मूळ गाव आहे, तिथं इकडे तिकडे फिरायलेले किंवा पत्नी सोबत कुठं बाहेर फिरायलेले. सांगण्याचं तात्पर्य असं, असेही अधिकारी आहेत. साधे क्लर्क जरी असले तरी त्यांचे टुमदार बंगले आहेत, प्रचंड माया जमवतात किंवा एकंदरीत त्यांची म्हणजे रिटायर्ड लाईफ, निवृत्तीनंतरची लाईफ हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलाबाळामध्ये घालवतात. केंद्रे साहेबांचं असं एकदम वेगळं रूप का महाराष्ट्राला दिसतंय? कारण केंद्रे साहेब हे 1 रुपयाही न घेणारे, भ्रष्टाचार न करणारे, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवणारे आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या गोष्टीसाठी पगार घेतोय ते काम इतकं चोखपणे, प्रामाणिकपणे करायचं की तिथून चांगली पिढी घडली पाहिजे. ते स्पोर्ट्सचे डायरेक्टर होते, कलेक्टर होते, वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलं, पण प्रत्येक ठिकाणी स्वतःची छाप त्यांनी निर्माण केली. खरंच नाहिरे वर्गासाठी त्यांनी प्रशासकीय एकंदरीत योजनाचा जो उपयोग करून दिला तो काबिले तारीफ आहे. अशा केंद्रे साहेबांची आजची जी ही फोटो पाहिल्यानंतरची परिस्थिती पाहायला मिळते, आश्चर्य वाटतं की माणूस इतका साधा म्हणजे निवृत्तीनंतर राहू शकतो का? आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंत्रालयातला अधिकारी असू द्या किंवा एखाद्या ग्रामपंचायतचा ग्रामसेवक असू द्या, म्हणजे सचिव ते ग्रामसेवक, ही जी चेन सिस्टीम आहे राज्याची, ती एक प्रशासकीय सिस्टीम म्हणून आपण त्याच्याकडे पाहूया. साधा तलाठी सुद्धा त्या तहसीलदारपेक्षा त्याचा जास्त रुबाब असतो. खरं आहे की खोट आहे? साधा तहसीलदार सुद्धा कलेक्टर आणि विभागीय आयुक्त किंवा सचिवांपेक्षा त्याचा जास्त रुबाब असतो. खरं आहे की खोट आहे? कारण हे महसूल शी निगडीत आहेत आणि गावगाड्याशी यांचा संबंध आहे.
सर्वसामान्य माणसाला यांना प्रचंड मोठा साहेब मानतात. आणि जिथं कलेक्टर अख्ख्या जिल्ह्याचा प्रमुख जर त्याच ताकदीनं त्या ठिकाणी जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेत असेल, पण तो जर अधिकारी प्रामाणिक असेल तर आपण समजू शकतो. परंतु प्रचंड पैसे खाणारा आणि खाऊ घालणारा जर असेल तर अधिकारी एकमेकांवर प्रचंड खुश असतात. केंद्रेकर साहेबांकडे आता कोण जाणार नाही. कदाचित त्यांच्यामुळं कुणाचं भलं झालं नसेल, अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं. पण एखादा भ्रष्टाचारी अधिकारी असू द्या. मी मध्ये एका इरिगेशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचं निधन झालं आणि मी त्यांच्या अंत्यविधीला गेलो होतो. ते पैसे खायचे, त्यांनी बरेच पैसे कमवले होते आणि इतकी संपत्ती होती, पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कल्पना पण नाही करू शकता. 2दा माणूस हा सस्पेंड झालेला होता, तरी सेवेत होता. कनेक्शनच तसे भयानक होते. गेल्यानंतर खूप गर्दी होती, म्हणजे त्यांच्या अंत्यविधीला आलेली लोक. का तर सगळे लाभार्थी होते आणि चर्चा काय होती, साहेबांनी सगळ्यांसाठी खूप केलं. साहेबांना त्यांच्या मुलाबाळांनी पाहिलं नव्हतं किंवा जे काय असेल ते कौटुंबिक, आपण वादात नको पडायला. पण तिथंच जर एखादा दुसरा सामान्य अधिकारी गेला तर त्याला 4 माणसं सुद्धा उचलायला नसतात. ही परिस्थिती आहे. मी हे उदाहरण का दिलं, माणसं कशी कमावली जातात एक तर चांगलं वागून. असेही काही चांगले अधिकारी आहेत की ज्यांच्या कामाचा दबदबा, त्यांच्या वागणं, त्यांचं राहणं, लोकांशी मिळून मिसळून राहणं. जसं मी म्हणलं की तो वामन आम्हाला माहित नाही, पण हा वामन आम्ही पाहिलाय. या साहेबांनी किती हजारो लोक जोडली, त्यांची कामं केली. आज त्यांचे फोटो पाहताना मी बालेवाडीला ते स्पोर्ट डायरेक्टर होते आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. म्हणजे प्रशासनामध्ये कसं राहावं, काय काम करावं आणि कसं लोकांशी. आज त्यांच्यामुळं कित्येक स्पोर्ट मधल्या त्या मुलांचं सुद्धा त्या काळी कल्याण झालं, कारण एक विशिष्ट लॉबी प्रत्येक ठिकाणी काम करते आणि ते स्वतःचं हित जपते. अशा त्या खुर्चीवर बसताना त्यांनी खूप चांगलं काम केलं. किंवा इतर ठिकाणी सुद्धा, ते संभाजीनगरला होते किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते. त्यांच्यासाठी लोक त्यांच्या साधी राहणीमानाची ज्यावेळेस समाज माध्यमांवर चर्चा करतात, ही त्यांच्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. अशी म्हणजे तुकाराम मुंडे साहेब असतील किंवा ही अशी माणसं आहेत की ते म्हणजे 21-22 वर्षामध्ये 23 बदल्या होणारा एकमेव अधिकारी म्हणजे ही अशी माणसं, ध्येयवेडी, ज्या संस्कारात वाढली किंवा ज्या संस्कारांनी यांनी म्हणजे अंगीकारले, त्याच्यातून फक्त राष्ट्रहित दिसून येतं. तिथं स्वहित किंवा म्हणजे त्या पदाचा गैरवापर दिसत नाही. अशी माणसं महाराष्ट्राला, देशाला अपेक्षित आहेत असं म्हणायला हरकत नाही. माणूस जरी तुम्हाला फोटोत साधा दिसत असेल किंवा आश्चर्य वाटत असेल, माणूस खूप ग्रेट आहे हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही. अशा अधिकाऱ्याला खरं तर सॅल्यूट करावा. अशी ही फार मोठी माणसं आहेत, म्हणून मला त्यांच्याविषयी बोलावंसं वाटतं. तुमच्या मनात सुद्धा त्यांच्याविषयी काय भावना असतील नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय शिवराय.